जेव्हा तुम्हाला ग्लोवी, ड्यूवी असा मेकअप हवा असतो, तेव्हा सगळ्यात सिंपल आणि बेस्ट ऑप्शन असतो स्ट्रोब क्रीम इल्युमिनेटर्स वापरणे. तर मग स्ट्रोब क्रीम म्हणजे काय? इल्युमिनेटर्स म्हणजे काय? ते केव्हा वापरायचे? कशासाठी वापरायचे? हे सर्व मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्ट्रोब क्रीम म्हणजे काय? स्ट्रोब क्रीम कशी वापरायची? आणि त्याचबरोबर काही अफोर्डेबल ऑप्शन्स जे तुम्हीही बाय करू शकता. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. स्ट्रोबिंग म्हणजे हे एक मेकअप टेक्निक आहे, ज्यामध्ये तुमच्या फेसवर जेव्हा लाईट पडतो, त्यावेळी तुमच्या फेसचे जे हाय पॉइंट्स आहेत, ते खूप जास्त ग्लो करतात किंवा शाईन करतात. असा शायनी ग्लो किंवा असा ग्लो तुम्ही सेलिब्रिटीजच्या फेसवर नेहमीच पाहिला असेल. तर तो हेल्दी ग्लो अचीव्ह करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला वापरावं लागतं लिक्विड हायलायटर, स्ट्रोब क्रीम्स किंवा आपण इल्युमिनेटर्स वापरतो. तर बेसिकली आपण स्ट्रोब क्रीम वापरतो फेसवर एक हेल्दी ग्लो आणण्यासाठी, एक ड्यूवी फिनिशिंग आणण्यासाठी आपण स्ट्रोब क्रीमचा वापर करतो. स्ट्रोब क्रीम्समध्ये अतिशय बारीक असे शिमर पार्टिकल्स असतात, ज्यामुळे तुमच्या फेसला ग्लो येतो. स्ट्रोब क्रीम्समध्ये डिफरंट डिफरंट शेड्स पण अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग तुम्हाला स्ट्रोब क्रीम यूज करायची असते. जर तुमची स्किन फेअर टू लाईट असेल तर तुम्ही सिल्वर, पिंक तसेच पीच असे शेड्सचे स्ट्रोब क्रीम्स यूज करू शकता. जर तुमची स्किन मीडियम टू फेअर असेल तर अशा वेळी तुम्ही पीच शेड वापरू शकता, रोज गोल्ड शेड वापरू शकता. त्यानंतर जर तुमचा शेड मीडियम टू डस्की असेल तर अशा वेळी तुम्ही गोल्डन शेडची स्ट्रोब क्रीम वापरली पाहिजे. स्ट्रोब क्रीम कशी वापरू शकतो? बेसिकली स्ट्रोब क्रीमचे मल्टीपर्पज किंवा ऑल इन वन प्रोडक्ट्स असतात, ज्यामुळे तुमचं मॉइश्चरायझर, प्रायमर आणि हायलायटिंग या तीनही स्टेप्स एका स्टेपमध्ये कंप्लीट होतात. तुम्ही स्ट्रोब क्रीम ॲज अ मॉइश्चरायझर, ॲज अ प्रायमरही वापरू शकता, ज्यामुळे तुमच्या ऑल ओव्हर फेसला ड्यूवी फिनिशिंग येते. तुम्ही स्ट्रोब क्रीम फाउंडेशनमध्येही मिक्स करू शकता, ज्यामुळे तुमचं मॅट फाउंडेशन असेल तर तेही ड्यूवी होतं. आणि जर तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर फेस किंवा ऑल ओव्हर मेकअप जर तुम्हाला ड्यूवी हवा असेल, तर फाउंडेशनसोबत मिक्स केल्यामुळे तुमच्या फाउंडेशनला जो ड्यूवीनेस येतो, तो तुमच्या मेकअपमध्येही येतो. त्यानंतर तुमच्या ब्लशमध्येही तुम्ही स्ट्रोब क्रीम मिक्स करून यूज करू शकता. तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर किंवा तुमच्या मॉइश्चरायझरमध्येही स्ट्रोब क्रीम मिक्स करून यूज करू शकता. तुम्ही तुमच्या फेसच्या हाय पॉइंट्सला किंवा तुम्ही तुमच्या फेसवर हायलायटर म्हणूनही स्ट्रोब क्रीम यूज करू शकता. तुमचा पूर्ण मेकअप झालेला आहे आणि तुम्हाला काही ठिकाणीच शाईन हवी आहे, जसं की हाय पॉइंट्सवर. अशा वेळी फक्त त्या ठिकाणी स्ट्रोब क्रीम अप्लाय करून तुम्ही तिला ब्लेंड करून एक हायलायटिंग यूज तिचा करू शकता. आय होप तुम्हाला स्ट्रोब क्रीमचे युजेस आवडले असतील. नेक्स्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही अफोर्डेबल स्ट्रोब क्रीम्स. फर्स्ट आहे ही मॅकची स्ट्रोब क्रीम. यामध्ये 2 डिफरंट साइजेस अवेलेबल आहेत. ही स्ट्रोब क्रीम खूप सगळे मेकअप आर्टिस्ट त्यांच्या ब्राईड्सवरही वापरतात आणि सेल्फ यूजसाठी पण ही स्ट्रोब क्रीम खूप बेस्ट आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस. यामध्ये तुम्हाला 3 डिफरंट शेड्स मिळतात. अफोर्डेबल रेंजमध्ये मिळणारी ही स्ट्रोब क्रीम पण खूप छान काम करते. यामध्ये जो नॅचरल टिंट हा शेड मिळतो, तो ऑल स्किन टोनसाठी मॅच होतो. नेक्स्ट ऑप्शन आहे फेसिस कॅनडाच्या स्ट्रोब क्रीम्स. यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट 5 ते 6 शेड्स अवेलेबल आहेत. हा शेड आहे सिल्वर शेड. जर तुमची स्किन खूप जास्त लाईट असेल तर तुम्ही हा शेड यूज करू शकता, किंवा जर तुम्हाला एक्स्ट्रा ग्लॅमरस लुक क्रिएट करायचा असेल, अशा वेळी तुम्ही हा सिल्वर शेड यूज करू शकता. फेसिस कॅनडामध्ये तुम्हाला 2 डिफरंट साइजेस मिळतात. तर फेसिस कॅनडाचा दुसरा शेड आहे रोज गोल्ड शेड. यामध्ये तुम्हाला साइजेस पण मिळतात आणि शेड्स पण मिळतात. हा रोज गोल्ड शेड जर तुमची स्किन मीडियम टू फेअर असेल, तर यावेळी तुम्ही हा शेड यूज करू शकता. खूप सुंदर शीन याचा तुम्हाला मिळतो आणि खूप जास्त फाईन पार्टिकल्स असल्यामुळे फेस एकदम ग्लोवी, नॅचरल ग्लो ह्या फेस क्रीममुळे तुम्हाला ह्या स्ट्रोब क्रीममुळे येतो. जर तुमचा स्किन टोन मीडियम टू डस्की असेल, अशा वेळी तुम्ही ही सो ट्रूची गोल्डन शेडची स्ट्रोब क्रीम जरूर यूज करू शकता. खूप जास्त अफोर्डेबल पण आहे आणि खूप जास्त छान ही फेसवर सेट पण होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डस्की टू फेअर स्किन टोनसाठी अफोर्डेबल रेंजमध्ये मिळणाऱ्या स्ट्रोब क्रीम्स तुम्हाला सजेस्ट केलेल्या आहेत. यातल्या कुठल्याही क्रीमचा जर तुम्हाला डिटेल रिव्ह्यू हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुमच्याकडे स्ट्रोब क्रीमसाठी काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.